सध्या मुंबईमध्ये अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशींचा प्रश्न ही चिंतेची बाब ठरतीये। मुंबईतल्या गोवंडी भागामध्ये एका बांगलादेशी तृतीयपंथीयाला नुकतीच अटक करण्यात आली। त्यानंतर पोलीस तपासामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया। ज्योतिमा उर्फ बाबू आयान खान याच बांगलादेशी तृतीयपंथीयासह त्याच्या टोळीच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या। ही घटना आहे मुंबईच्या गोवंडी भागातली। ज्योतिमा या नावानं मूळचा बांगलादेशी असलेला 44 वर्षांचा बाबू आयान खान नाव बदलून राहत होता। इतकंच नव्हे तर तो स्वतःला किन्नर गुरुही म्हणवत होता। मुंबईत राहून ज्योतिमा उर्फ बाबू आयान खाननं आपलं मोठं साम्राज्य उभारलं होतं। त्याच्याकडे मोठी प्रॉपर्टी आणि अनेक घरही आहेत। महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःला किन्नरांचा गुरु म्हणून घेत होता। त्याच्या हाताशी त्याचे 200 पेक्षा जास्त चेले होते। धक्कादायक बाब ही की या तृतीयपंथीयानं बांगलादेशातून येत एम ईस्ट महापालिका कार्यालयातून खोटं जन्म प्रमाणपत्रही मिळवलं होतं आणि आधार कार्डही बनवलं। ज्योतिमाच्या नावे मुंबईत डझनभराहून अधिक प्रॉपर्टी आहे। याच भागात 1000हून अधिक बांगलादेशी राहत असल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। त्यामुळे या भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्याची मागणी करण्यात येते। बाबू आयल खान हा नेमका कुठून आला आणि याची एवढी प्रॉपर्टी कशी काय? हे मराठी जनता आपली जवळची लोकशाही आहे, हा जनतेला लुटलेलं आहे लोकांनी। त्याचं पाकिट मार साडी घालून बदाई बस्ती मागायला द्यायचं। आणि जे हिंदू किन्नर आहे, आता तुमच्या माहितीसाठी सर्वप्रथम सांगतो, हिंदू किन्नर आता मुंबईमध्ये बदाई बस्ती करत नाही। त्याचं कारण बाबू आयान खानची चालते इकडं, त्याचेच किन्नर मागणार इकडं। आता 70% बांगलादेशी मुंबईमध्ये आणि 30% तृतीयपंथी ते दय्यारमध्ये बसले का, तर ह्याचा हुकूम चालतो सलमा खानचा, कोणाला इकडे मागून द्यायचं नाही। काही दिवसांपूर्वी पोलिसांनी 8 बांगलादेशींना या भागातून अटक केली होती। या सगळ्यांना ज्योतिमानच भारतात आणून त्यांना इथे राहण्यास मदत केली होती। त्याच्यावर अपहरण, मारामाऱ्या असे अनेक गंभीर गुन्हेही दाखल आहेत। ज्योती उर्फ बाबू आयन खान आणि तिचा 1 डझन बांगलादेशी सहकार्यांची आज मुंबई शिवाजीनगर मानपूर पोलिसांनी अटक केली आहे। ज्योती स्वतःला किन्नर म्हणते। याच भागातला मुंबई महापालिकेचा एम ईस्ट विभागाने तिने बोगसरित्या जन्म प्रमाणपत्र मिळवलं, आधार कार्ड, 1 डझन प्रॉपर्टी। या भागात बॉम्बिंग करावं, या भागात हजारो बांगलादेशींचं वास्तव्य आहे। सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। पण मुंबईसारख्या ठिकाणी बांगलादेशींची वाढती संख्या आणि अनेक गुन्ह्यात त्यांचा असणारा हात ही बाब चिंता वाढवणारी आहे। प्रशांत बढे, एबीपी माझा, गोवंडी, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।